कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। पावसामुळे शेती कामांना वेग आला असून अनेक भागात नांगरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील पूर्ण केली आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला या सरींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे। शेतात आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे शेतकरी सांगतात। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवसात पाऊस आणखी सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे उर्वरित शेती कामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीत पूर्णपणे व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ह्या वर्षी तसं पाहिलं गेलं तर 5 मे पासून कोकणात आपल्या सिंधुदुर्गात जिकडे तिकडे हळूहळू पाऊस सुरू झालेलाच आहे। त्याचबरोबर मृग नक्षत्राचा जो आपण 8 तारीखला 8 जूनला त्या मृग नक्षत्रात देखील पाऊस बऱ्यापैकी पडतो। पेरणीच्या साठी जी पावसाची गरज होती ती त्याने बऱ्याच ठिकाणी भागवलेली आहे। याचं कारण पेरणीसाठी जो ओलावा लागतो जमिनीत किंवा नांगरण्यासाठी ते पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य पाण्याची ज्यांना सोय नव्हती त्यांना भात पेरणी करणं आता सुलभ झालेलं आहे। दुसरी बोला तर कशी भविष्यात जर कदाचित हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडणार असं म्हणतात, तो जर त्यांचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांनी आतापासून आपल्या कोकणामध्ये नदी ओढे एकदा जून जुलैमध्ये पाऊस भरपूर पडला की नदी ओढे वाहायला सुरुवात होते। ते पाणी आपल्या शेतामध्ये कसं आणता येईल ह्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करायची ह्याची आतापासून योजना आखली पाहिजे। त्याचबरोबर कृषी खात्याने देखील त्यांना सहकार्य केलं पाहिजे। आताची काय परिस्थिती आहे, तुम्ही भात पेरणी किंवा नांगरणीचं काय सांगा? आताची परिस्थिती अगदी खूप चांगली आहे माझ्या मते। याचं कारण काही ठिकाणी आम्ही भात पेरलं, काही ठिकाणी आत्ता जो पाऊस पडला आहे ह्या ओलीवर लोक भात पेरणी करणार आहेत। त्याच्यामुळे आताची स्थिती अगदी शेतकऱ्यांना पूरक आहे। पावसामुळे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा खंड पडण्याची भीती वाटत नाही।